काल सर्पांनी नागबली म्हणतात. शास्त्रामध्ये काल सर्प नागबली 145 प्रकारचे आहेत. किती बाबा? 145 प्रकारचे. मोठमोठ्या महात्म्याच्या जीवनात काल सर्प नागबली योग होते. अमिताभ बच्चनच्या जीवनात सुद्धा होता. चला तो विषय वेगळा आहे, तो भविष्यशास्त्राचा. चला त्या त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी जाऊन कणकीचा जीव तयार करतात, त्याला अग्नी देतात. म्हणजे एक प्रकारचा आपण त्याला काय दिलं, मयत केली द्यायची. त्याच्या भोवती फिरून मळक फोडतात आणि 3 दिवसामध्ये ती क्रिया करतात. आणि तेव्हा एकच मंत्र म्हटले जाते, अतृप्त आत्मा तृप्तो भवती स्वधा स्वाहा. म्हणून सांगतात, एक वेळेस कथा नाही ऐकली तरी चालेल, एक वेळ हरिनाम नाही घेतलं तरी चालेल, एक वेळ दान नाही दिलं तरी चालेल, पण स्वप्नातही आई वडिलाला दुखवू नका. कारण जगात सगळ्यात मोठे दैवत 2 आहेत. कोण? माय बाप केवळ काची तेने न जावे तीर्थाची. जगात सगळ्यात मोठी पर्वणी जर कोणची असेल तर मायबाप. त्या मायबापाचं दररोज दर्शन घ्या, सगळ्या तीर्थाचं दर्शन तुम्हाला भेटेल. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया, पर्व काल पाया तरी वशे वैष्णवा. जगातले सगळे तीर्थ आई वडिलांच्या चरणाशी असतात, म्हणून त्याला तीर्थ रूप म्हणतात. काय म्हणतात मायबापाला? तीर्थ रूप. आणि बाकीचे आदरणीय त्याला तीर्थ स्वरूप म्हणतात. तीर्थ रूप केवळ आई आणि वडील आहेत मायबाप. हो, भागवताचं फल त्यालाच भेटेल जो मायबापाची सेवा करतो. जीवनामध्ये असा प्रसंग आला, ध्रुव बाळाला थापड मारली सुरुचीनं, हाकलून दिलं, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर पहिले मर, माझ्या पोटी जन्म घे आणि मग मांडीवर बस. उत्तानपाद दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आम्ही, तुमची आमची कथा आहे. उत्तानपाद मध्ये, उत्तानपाद म्हणजे काय? आईच्या उदरात असताना ज्याचे पाय वर आहेत त्याला उत्तानपाद म्हणतात. आपण कोण आहोत? ज्याचे पाय खाली असतात आईच्या उदरात त्याला काय म्हणतात? तुम्ही झोपले काय?
अरे त्याला पायाळू म्हणतात. पायाळू लाखातून एक असते, बाकी सगळे कोण आहेत? उत्तानपाद. आणि प्रत्येकाला 2 पत्न्या आहेत, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. सुरुची म्हणजे आवळ, खायाची आवळ, पत्नीची, संसाराची, विषयाची आवळ, हे सुरुची झाली. आणि जीवाची धाव सुनीतीकडे नसते, सुरुचीकडे असते. ध्रुव बाळ रडत येतो आईकडे. सुनीती आई म्हणते, कशाला गेला होता मर्याला? म्हणे, आई दुःख मांडीवर बसायचं नाहीये, तिनं थापड मारली त्याचं दुःख नाहीये. दुःख याचं आहे की म्हणते माझ्या पोटी जन्माला ये. आई तुझ्या पोटी जन्माला येऊन मी पाप केलं काय ग? नाही बाळा, पाप करणार नाही. कारण एक आहे बाळा, या जगामध्ये जे काही भेटते ते आपल्या प्रारब्धानं बदलते. आई प्रारब्ध बदलता येते काय ग? हा बघा, मानवी देहात आल्यानंतर कितीही प्रतिकूल परिस्थिती असे ना, बदलता येते. फक्त रॉक गाणं नाही पाहिजे. चांगली परिस्थिती असेल तेव्हा देवाला आठवत नाही. मनुष्य देवाचा आठव करत नाही. माझोळ काय कमी आहे, मी काय कोणाले जाणतो. त्याला अनुकूल परिस्थितीमध्ये देवाला विसरलेला जीव म्हणतात. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते ना, तेव्हा म्हणते सांगा मी काय करू. भक्ति करू का पोट भरू, भक्ति करू का पोट भरू, भक्ति करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ति
करून परिस्थिती प्रतिकूल आली असता माणूस रडत बसतो. चांगलं नाही केलं देवाने, माझ्या जीवनात दुःख दिलं. हे बाबा, सुख दुःख हे मिळूनच संसार बनलेला आहे. पण प्रतिकूल परिस्थितीतही जीवन चांगलं जगता येते. आई सुनीती म्हणते, बाळ प्रारब्ध बदलते, तपश्चर्याला जाय. वंशीय ये आपल्या 5 वर्षाच्या मुलाला तपश्चर्या करायला सांगते. आपल्या आईचा मुलगा 20 वर्षाचा झाला, गाडी घेऊन निघाला तर बाहेर जावं दे. बाबू बाबू रे थांब. काय गाडी बरोबर चालत पाहायचं बरं, ते बाजार बरोबर आणतो. त्याला समजत नाही, काय समजत नाही का त्याला? पण आपण सांगत बसतो. याचा अर्थ आपल्या मुलावर आपला विश्वास नाही. कुठंतरी आपले संस्कार कमी पडले म्हणून आपले लेकरं बये. जगातली एक बैली आहे जी आपल्या मुलाला तपश्चर्या करायला पाठवते, ते म्हणजे आई सुनीता, बाळ ध्रुव. भारतीय संस्कृतीमध्ये आईला फार महत्व आहे. कोणाला? कारण आई ही समाजाचा कणा आहे. कणा जसा संत समाजाचा कणा आहे तशी आई आहे. कारण आईने जसं घडवलं तसा माणूस घडते. छत्रपती शिवाजी महाराज घडले नाही, घडवले तिने. कारण जेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती, दररोज बातम्या यायच्या शिवनेरी किल्ल्यावर, आज मुरार पंथाने पुन्हा झालं. जीव तटकट होता जिजामातेचा. 7 महिन्याचा गर्भ आहे. आज सुलतानाने हल्ला करून 1000 मुली पळविल्या. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून सुलतान आदिलशाही, बादशाही, निजामशाही, कुतुबशाही यांनी तरुण हिंदू पळवून सैनिकीमध्ये भरती केलेली आहे. आपलेच लोक आपली कत्तल करत आहेत. बापरे, हे जेव्हा दुःख जिजामातेनं पाहिलं, जिजामातेनं पदर पसरला. आई भावने जेव्हा, आई 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 काय लावलं हे? कुठं मराठी समाज अजगरासारखा झोपलेला आहे. आई आई जागी हो. आई दारू कर बया, 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 दारू कर बया.
महाराज की जय. आई तुळजा भवानी मातेच्या समोर पथर पसरला माझ्या जिजा मातेनं. आई असा पुत्र दे, मी त्याला खेळू देणार नाही, मी त्याला लहान लेकरात खेळू देणार नाही, मी त्याला असा कणखर योद्धा बनवेल जो माझ्या मातृभूमीचं रक्षण करेल, जो माझ्या भारत मातेचं रक्षण करेल. आणि तो दिवस उजाडला. तो दिवस होता 30 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी 1630 दिवस. त्या दिवशी सह्याद्री हसला कारण हिंदू धर्माला तारणारा रत्न त्या दिवशी जन्माला आलो. त्या रत्नाला घडवलं मावल्या हो तुम्ही. तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मी महान आहात, तुमच्यावर घराची जबाबदारी आहे. घर राखणाऱ्या तुम्ही जगदंबा आहात. तुम्ही अहिल्याबाई होळकर आहात. तुम्ही प्रतिभाताई पाटील आहात. तुम्ही इंदिरा गांधी आहात. संभाजी राजा मेल्यानंतर धुरा सांभाळणारी कणखर श्री महाराष्ट्रातली तुम्ही ताराबाई आहात. अंगावर चिखल फेकला तरी तिनं शिक्षण देणं सोडलं नाही. त्या तुम्ही सावित्रीबाई फुल्या माऊली. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही सामान्य नाही. भारतीय संस्कृतीतली माता आहे. म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त पहिलं वंदन जर कोणाला केलं असेल तर कोणाला केलं? मातृदेव भव. वेदातला पहिला श्लोक आहे मातृदेव भव. दुसरा बाप येते पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पाठवलं महाराज ध्रुवबाळाला. पत्ता दिला नाही. जंगलात देव असतो. छोटस 5 वर्षाचं लेकरू निघालं जंगलात. देव बाप्पा कुठे आहात? देव बाप्पा तुम्ही पर्वतावर आहात काय? चढला पर्वतावर, नाही दिसला देव. देव बाप्पा तुम्ही भुयारात आहात काय? गेला भुयारात, नाही दिसला देव. देव बाप्पा तुम्ही पाण्यात आहात काय? सगळीकडे शोधतो, देव दिसत नाही. देव कुठं नाही. पेड़ों में तारों में वही मत में वन में उपवन में वही सर्वव्यापी जल में स्थल में और गगन में. कुठं नाही आहे देव. फक्त देव पाहण्याची दृष्टी नाही आहे आपल्याला. नारद मुनी आलेले आहेत. नारद मुनी म्हणतात बाळ घरी जाय. परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी. परमार्थ लेकराच्या गोष्टी नाही आहेत. भावी पोटी अनुदार. तो म्हणते नाही. आमच्या आईनं सांगितलं कष्टाविन फळ न मिळते. तुझ कळते परिण वळते. हृदयात व्यथाई जळते. हाय कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा. आमची आई म्हणते आकाशात जगे. आकाशी पाखरा. वा क्या बात है. बहुत बढ़िया. धन्यवाद म्हणा म्हणा. Oh,
दिले देवा करविहार कामचारी हृदयात दिले देवा करविहार कामचारी हरिडोंगर हिरवे लाल हो हरिडोंगर हिरवे या मानव देहात जन्माला आला ना, कष्ट कर, कष्टाविना या जगात फळ मिळत नाहीये. कारण पोट एवढंच आहे, पोट केवढंच आहे, विधभर पोटासाठी, पोटासाठी केवढी आटाटी, केवढी आटाटी. त्या पोटासाठी सगळं जग धावून राहिलं. कशासाठी? मोठे मोठे तालेवार हिंडतात इतबर पोटासाठी. पण ध्रुव बाल पोटासाठी गेला नव्हता, देवप्राप्तीसाठी गेला होता. नारदाने मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. वा मंत्र म्हणता म्हणता 5.5 महिने झाले. शरीर गलित गात्र झालेलं आहे, डोळे लागलेले आहेत, डोळे उघडण्याची ताकद सुद्धा राहिली नाही. नारद म्हणते, देवा जाहो, तो मुलगा मरेल. भगवान श्री विष्णू म्हणतात, मी जाणार नाही. अहो त्याला दर्शन द्या. मी दर्शन द्यायला जाणार नाही, मी त्याचं दर्शन घ्यायला जाईल. वाह, काय म्हणतात भगवान विष्णू? दर्शन घ्यायला गेले, बोलता येत नाही. सांगितलं मी आलो, पाहत नाही म्हणून शंख गळाला लावला. खम म्हणजे आकाश, ईश्वरी शांती भरून राहते. शक्ती प्रस्थापित झाली, शक्ती परिवर्तित झाली खार. आणि त्याने भगवंताचं दर्शन घेतलं. देव प्राप्त करणारा जगातले 2 संत होऊन गेले. एक भक्त ध्रुवबाळ, दुसरा नामदेव राय. 5व्याच वर्षी देव प्राप्त केला त्याने. चला वापस आला तेव्हा बाप खजील झाला. कारण बाप पत्नीनं थापल मारली तरी बापाची हिंमत नव्हती का मारली म्हणायची. पण माझा मुलगा देव प्राप्त करून आला. सर्व राज्य ध्रुवाला गेलं आणि उत्तानपात जंगलात तपश्चर्या करण्याकरता निघून गेलेले आहे. त्यानंतर ध्रुव राजाने 36,000 वर्ष राज्य केले. त्याच्या कुळात अंगराजा झाला. अंगराजा महाप्रतापी आहे, महाप्रतापी बलबीरा. पण त्याची पत्नी यमाची कन्या आहे. कोणाची कन्या आहे? आणि हा सिद्धांत आहे का, ज्या कुळातून मुलगी आली त्या कुळातून 3.5 गुण घेऊन येते बापूसाहेब, संतोष बापू. मुलगी येताना ज्या कुळातून आली त्याचे 3.5 गुण आणि आपल्या कुळातले 3.5 गुण मिळून 7 गुणाने दुसरी संस्कृती निर्माण होते. म्हणून शेंबडी मेंबडी असली तर चालेल, पण मायबाप कशी आहे हे पाहून पोरगी करा. कशी आहे? पत्नी करना पतिव्रता, चाहे वो बेनूर हो. बेनूर असली तर चालेल, पण ती पतिव्रता पाहिजे. कारण पतिव्रता ही स्त्रियांचं भूषण आहे, अलंकार आहे. कांतारूपम पतिव्रता. खरं कांतेचं रूप तिची सुंदरता नाहीये, तिचं पातिव्रत तिचं रूप आहे.
मनुष्याचं सुंदर तर त्याचं पौरुषत्व नाहीये, त्याचं ज्ञान आहे. कुरूपानाम विद्यारूपम कुरूपानाम क्षमारूपम तपस्वीनाम. ऐका हो, भागवत कथा एक काय 10 वर्ष केली तरी कंप्लीट होत नाही. एका श्लोकाचा अर्थ 2-2 घंटे सांगितला तरी पूर्ण होत नाही. कारण प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती म्हणजे भागवत आहे. प्रत्यक्ष किती आपल्या ती मृत्यूची कन्या असल्यामुळे 3.5 गुण घेऊन आली. तिच्या पोटी वेन जन्माला आला. पण तो बाप कोणाच्या वनावर गेला म्हणा ना, मामाच्या वनावर गेला. म्हणून एखादा गुण कमी जास्त जर झाला तर पती पत्नी एकमेकाले बोलतात, हे पोट्ट पक्क बापाच्या वनावर गेलं. नाही तर बाप म्हणते मामाच्या वनावर गेलं. बरोबर आहे. जवाई बोलत नाही, फक्त मामाच्या वनावर गेलं असं म्हणतात. का गुणात्मकता कमी जास्त झाली म्हणजे असं होतं. तो वेणेवला निर्दयी निघाला. काय त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पडणं बंद झाला. काय अराजकता माजलेली आहे. ब्राह्मणांनी आपलं ब्राह्मणपद सोडून दिलं. कीर्तनकारांनी कीर्तन करणं सोडून दिलं. जे तपस्वी आहेत ते वनात जाऊन राहू लागले. जिकडे तिकडे हाहाकार माजलेला आहे. काही ब्राह्मण आणि ऋषीमुनी वेणाकडे आलेल्या. रे वेणा, अरे मानवी जीवनाचं कल्याण भगवंतानी तुला राजा बनवला ना, मग राजासारखं वागणं, प्रजेचं रक्षण कर. त्यानं ऐकलं नाही म्हणून त्याला हुंकारानं मारून टाकलं. 100 वर्षे त्याचं प्रेत पडलेलं आहे. 100 वर्ष पृथ्वीवर एकही राजा नव्हता. मग त्या वेणाच्या शरीराचं मंथन केलं, ज्याला DNA टेस्ट म्हणतात. त्याच्या मांडीचा DNA काढला. त्याच्यापासून निषाद जन्माला आला. तो राक्षस होता, तो वनामध्ये निघून गेला. मग दंडाचं DNA काढलं, त्याला जनुक म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? जनुक म्हणतात. मराठी समजली पाहिजे, आपल्याला DNA समजते, मराठी नाही समजत. लिपस्टिकचे मराठीत काय म्हणतात? तुमचं आता तुमचे एकूणच होऊ द्या. काय म्हणतात? होट पॉलिश. होट बरोबर आहे. पॉलिश कशाचा आहे शब्द? इंग्लिशचा आहे ना. अरे मराठीत याला ओष्ट शलाका म्हणतात. काय म्हणतात? ओष्ट शलाका. एसटी स्टँडला मराठीत काय म्हणतात? ओ काय म्हणतात? बस स्टँड इंग्लिशच आहे, त्याला आगार म्हणतात. सायकलला मराठीत काय म्हणतात? बायसिकल. ते इंग्लिशच झालं. काय सुंदर नाव आहे मराठीमध्ये, पथगामिनी. किती सुंदर आहे, किती सुंदर नाव आहे, पथगामिनी. कंकला मराठीत काय म्हणतात? कंक. त्याला मराठीत खजिनदार म्हणतात. किती सुंदर शब्द आहे. अरे इंग्रजी भाषेचे डिक्शनरीतले पुरे शब्द किती आहेत? 1,70,000. किती? आणि मराठी विश्वकोशातले शब्द किती आहेत? 2,77,77,774. किती आहेत? कोण्या कोपऱ्यात बसली इंग्रजी? अरे इंग्रजीत वाटर म्हणजे वाटरच आहे. तेच पाणी याले नाही. आपलं पाणी वेगळं आहे. आपलं तर चेहऱ्यावरचं पाणी आहे. का कुठे गेलं ते पोरगी बाळाले कशी वाटली? बरी आहे म्हणे. पण पाणी 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 झोपले का? मरेल आहे, मरेल. का पोरगी कशी आहे? म्हणजे सावली आहे राजा, पण पाणी तेज आहे. काय पाणी? किती पाण्याचे प्रकार सांगा. अरे काय बोलीन तो माया समज आले काय? पाणी आहे लेखाले म्हणजे पाणी म्हणजे काय झालं? वेगवेगळे अर्थ आहेत पाण्याचे. काय सांगा तुम्हाला, मराठी भाषा काय म्हणून राहिलो मी. चला, डीएनएचं मंथन केलं, त्याच्यापासून पृथ्वी आणि परिस्मती जन्माला आली.
आणि पृथ्वीने पुन्हा पृथ्वी सुजलाम सुफलाम केली म्हणून त्याच्या नावानं ओळखल्या जाऊन राहिली ते पृथ्वी. त्याने हजारो अश्वमेघ यज्ञ केले. एक वेळ इंद्राने त्याचा यज्ञ पळवला, युद्ध झालं, हजारो वर्ष युद्ध चाललं. पण देव मध्यस्थी करतात. देव म्हणतात जेव्हा मोठे लोक कार्यामध्ये अडथळा घालतात तेव्हा ते कार्य करू नये. गोपाल कृष्ण भगवान प्रसन्न झाले देव आणि भगवान म्हणतात अरे पृथु जी काय मागायचं ते माग, आम्ही प्रसन्न झालो. काय मागतो पृथ्वीराजा? पृथ्वीराजा म्हणतो महाराज तुझं गुणगान ऐकण्याकरता मला 1000 कान दे. किती? प्रभूचं गुणगान ऐकण्याकरता 1000 कान मागणारा एकच राजा होऊन गेला, त्याचं नाव पृथ्वीराज आहे. त्याच्या वंशामध्ये वृषभ देव झालेला आहे आणि त्या वृषभ देवापासून जैन धर्म स्थापन झालेला आहे. वृषभ देवाला 100 मुलं झाले जयंती पासून, पण ते लग्नाची नव्हती. ते कोण होती? म्हणा घरघुशी. जयंती इंद्राची मुलगी आहे. वृषभ देव जगातला पहिला शास्त्रज्ञ आहे. कोण? की ज्याने कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्याची पद्धत काय विकसित केली होती. कारण इंद्राने 100 वर्ष पाऊस पाडला नाही. वृषभ देवाने कृत्रिम पद्धतीने कोळसा पेटवायचा, त्यावर नमक टाकायचं, ते नमक जाळायचं आणि त्याची ते बाष्पकण आकाशात जातात. 0.00005 म्हणजे 0 खाली 5 शून्य मग 5 म्हणजे अरबो कण जेव्हा एक येतात तेव्हा एक पाण्याचा थेंब तयार होते. किती कण? अरबो कण. ही वैज्ञानिक शोध लावला तो वृषभ देवाने आणि वृषभ देवाने कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडून जीव जगवला. ही जयंती आली कशासाठी होती? ती खात होती नवऱ्याचं, गात होती बापाचं. तेव्हापासून सगळ्या बायले सवय पडली, खातात नवऱ्याचं, गातात. त्याच्या माहेरचा कुत्रा आला तरी कोण लागते गेले. आला मा माहेरचा वैराडी वैराडी, डोक्यात टोपी मन मन, अंगात सगळा मल बली, निसाले धोतर जड खाली, पायात गोड बुटे, हाती काळी पंचरंग बाई पंचरंग, कसा का दिसतो राजावानी. आणि सासरचा उद्यावर हेकोळ मेकोळ तोंड करत. आता माय सासरचा वैराणी, डोक्यात टोपी फाटकी तुटकी, अंगा सचा फाटका तुटका, नेशाले धोतर फाटक तुटक, हाती गाडी जय ग लखलई जय ग नाग, कसा दिसतो मारा अवमाय. काय माराविषयी तुमच्यापेक्षा माझी आजी लय पुढे झाली होती. काय बापा रे, आमची आई जे तोरण तोरे आजी. आणि गाणं म्हणे काय सांगू बाबा माझ्या भावाची बडाई, माझ्या भावाच्या घरावर वाघ येतात लढाई. मी आता कुत्र्याने धागत त्या गळीवर वाघ लढाई खेळता म्हणतात. काय सांगू माझ्या भावाची मात, माझ्या भावाच्या घराले सोन्याचं कुलूप. म्हटलं आजी त्या भावाच्या घराले कसांड्या नाहीत राहिल्या ना. कसं काय म्हणे तुला माहित नाही भाऊ, मा भाऊ लय श्रीमंत होता पण सगळी गमावली. कशा राहिलं सोयलं घर त्यानं गहाण ठेवलं. कोणाकडे? सोनाजी सावकाराकडे. आणि त्यानं त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून त्या सोनाजी सावकारानं त्याचं कुलूप याच्या घराले लावलं. कुलूप कोणाचं झालं? माझ्या भावाच्या घराले सोन्याचं. वारे तुमचं माहेर काय बसत. सगळे देश सांगत होती ती आपल्या बापाला. 100 मुलं झाले, 90 ब्रह्मवेत्ते झाले.
9 नवकोट नारायण झाले. एक राजा भरत राजगादीवर बसला. आपला मुलगा झाल्यानंतर तोही वनात गेला. कशासाठी? अखंड साधना होण्यासाठी. पण प्रारब्ध वशामध्ये हरणाचं पिलू पाण्यातून वाहताना जाताना दिसले. त्याने त्याला वाचवलं, खोलीवर नेलं, दूध आणण्यासाठी खेड्यात गेला. दूध आणलं, त्याला दूध पाजणे, त्याचे संगोपन करणं 2 वर्ष निघून गेले आणि भक्तीत खंड पडला. तेव्हा ते पारस मोठं झालेलं आहे हरणाचं. एक दिवस भरत राजाचं मरण आलं. मरताना विचार करतो, माझ्या हरणाचं कसं होईल? हरण कोणाचं? हरण कोणाचं? माय हरणीचं की याचं? तुम्ही झोपले काय? कोणाचं? भरताचं? हरणाचं नाही, हरणीचं. हा ने मा हरणाचं. असंच आहे. मी लहान होतो, 2री 3री शनिवारची सुट्टी झाली, घरी आलो. माय म्हणे, बाबू पुढच्या शनिवारी शिमगाय, म्हणजे आजचा पुढच्या शनिवारी शिमगाय. आणि मस्त आता आजच्या दिवस तू 2 दिवस मस्त शेणा कोठाणावरून आणि काय कर, काय म्हणतात तुमच्या इकडे, चाकोल्या. चाकोल्या कर. आम्ही लहान लहान 5-6 लेकरं उल्या बकेटा घेऊन गेलो. अर्ध्या बकेटा भरल्या. पण खटल्यातले ढोरं सुटले आणि त्यात एका म्हशीनं मोठा पोवटा टाकला. फट 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 फट. आम्ही 4-5 जण धावलो. म्हटलं आपल्या आता बकेटा भरतात. पण 2 बाया आमच्याच आधी पयाल्या. आम्ही शिकलं शेण आम्ही शिकलं, आम्हाला घेऊ दे. ते म्हणे, होय तिकडे मा शेण आहे, होय तिकडे मा शेण आहे. शेण कोणाचं? शेण कोणाचं? आता पुढचं बोलू काय? याला अशुद्धात शुद्ध बुद्धी म्हणतात. शास्त्र कळत नाही बरं. लय भयंकर भारी शब्द आहे. परमहंसी राजा याची शुद्धात अशुद्ध बुद्धी आहे ऋषभदेवाची. आणि भरताची अशुद्ध शुद्ध बुद्धी म्हणजे थोडीशी भक्ती कमी राहिली, कच्ची राहिली. ज्ञानी भक्ती नाही आहे. भक्ती डोळस पाहिजे, आंधळी भक्ती नाही पाहिजे, मेंढी पडत नाही पाहिजे. 1 लोटा जल चालले सगळे जण. चला काय अर्थ नाही, मंदिर सुधरले तुमच्यामुळे. चला पितरपाठामध्ये ब्राह्मणाले जेवायला सांगतात. 12 ब्राह्मण जेवायला सांगितले. बाईनं सुंदर स्वयंपाक केला. कनो चोखो शिरो पुरी भजो वळो सापणे करो पंक्ता वाढल्या. मुलगा तिथं ठेवला, त्याच्या हाती एक भजा दिला. 1.25 वर्षाचं असेल ते. दातानं भजा खाऊन जरा 2 दात आले होते त्याले. ब्राह्मणाने पाय धुतले. तिने टॉवेल त्यांच्या हाती दिला आणि खडात आली. पाय ते तर मुलानं तटी पवटा टाकला. समजलं ना? आता कसं करावं म्हणे, माय बामण आले ताटावर बसतील. तिनं घाई खाली टोपलं घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं. पोराले तिकडल्या दरवाजातून नेलं, धुतलं घातलं, बुडी जवळ घेऊन दिलं. पाय जा त्या बाई आले. काय सगळे ब्राह्मण जेवायला बसले आणि त्यांनी समोर पाहिलं, पापड सगळे ॲटम आपल्या पात्रावर आहेत, पण टोपल्या खालचा ॲटम नाही. ते म्हणे, बाई सगळं वाढलं ना म्हणे. सगळं वाढलं मला. अद्रक लिंबू, कारण पितर पाठात ताटावर काय पाहिजे? अद्रक लिंबूला कढीला महत्व आहे, वड्याला सगळं वाढलं. हो ना बाई, हो ना माय. जेव्हा वडगण बी दिलं म्हणे, बाई एक कमी राहिलं म्हणे. काय? ते टोपल्या खालचं वाढलं नाही. तो म्हणे, ते म्हणे माय ते देता येत नाही म्हणे. नका प्लेट देऊ, चमचा तर द्या. याला म्हणतात अशुद्ध शुद्ध बुद्धी. काय म्हणतात? जग भरत राजा
गोपाल कृष्ण भगवान की जय। जड भरत राजा हरणी गर्भ गेला, घाला तो घातला वासनेने, मरणी जया जे जे आठवे, तया तो तेची गती ते पावे, म्हणून माते स्मरावे सदा तुवा. अरे मरत असताना जी वासना असेल त्यानुसार जन्म भेटते. जड भरताला हरणाचं गर्भ प्राप्त झालेला आहे. इकडे हरण राजाचं स्मरण करून मरते म्हणून तो रहुगण राजा झाला. तो रहुगण राजा आत्मकल्याणार्थ ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कपिलाश्रमाला जात आहे. इकडे जल भरत राजा आपल्या शेतावर बसलेला आहे आणि त्यातला एक जो भोई आहे, जो खांदेकरू आहे, तो बिमार पडला म्हणून याला खांद्याला लावलं. जल भरताचं वैशिष्ट्य मुंगी दिसली की उडी मारत होता, का आपल्या पायाने जीव हत्या होऊ नये म्हणून. पण पालखीत बसलेला रौगण राजाच्या टायक्याला लागत होतो. त्याच्या टाळूला लागलं, मोठे मोठे पेंड आले. तो खाली उतरला आणि 2 रट्टे मारले जल भरताला. जल भरत राजा म्हणतो, ए रौगण कोणाला मारून राहिला? मेलेल्याला की चैतन्याला? ज्या देहाला मारत आहे तो मेलेला आहे. ऑल द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड. आणि चैतन्याला मारत असेल तर नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक, न चैन क्लेद यंत्यापन नो शोषयती मारुतः. अरे चैतन्याला लागत नाही, चैतन्य रूपी आत्मा जळत नाही, तो पाण्यात गेल्यावर ओला होत नाही, वाऱ्यानं सुकत नाही, तो तोडल्या जात नाही. मारत कोणाला? हा देह तर मेलेलाच आहे. आपण दररोज मरतो. निद्रिताच्या शेतीशी सापतैसी उर्वशी. कोणाला मारतो? रौगण राजाला झटका बसला, खाली उतरला, पाय धरले, हो आले. कोण आहात तुम्ही? तेव्हा जल भरत राजा म्हणतो, मागच्या जन्मीचा मी भरत आहे आणि तू मागच्या जन्मीचा पारस आहे, हरणाचं पिल्लू. मी तुला वाचवलं, परंतु मरताना मी तुझं स्मरण केल्यामुळे मला हरण व्हावं लागलं आणि तू माझं स्मरण केल्यामुळे तू रौगण राजा झाला. वाह महाराज, मला नीती शिकवा, मला ब्रह्मज्ञान सांगा. तेव्हा भरत राजा म्हणतो, जलो मगर दीप समान, असं जगाव की जगल्याने प्रकाश दिसला पाहिजे, प्रकाशित केलं पाहिजे. दुसऱ्याच्या आलत्या नळत्याच्या कामी येणं हे जीवन. जिना उसी का है जिसने इराद जाना, जिना उसी का है जिसने इराद जाना, है काम जिंदगी का, है काम जिंदगी का औरों के काना, जिना उसी का है यार जिसने इराद जाना. जीवा चढून राहत होते पण जगाला प्रकाश देते. अगरबत्ती स्वतः जळते पण जगाला प्रकाशित करते. असं जीवन असावं माणसाचं. महाराज भवटवीचा आख्यान सांगा. भव म्हणजे संसार आणि आटीव म्हणजे अरण्य,
आपण सगळे संसारामध्ये अटकलेला एकही बाहेर निघायची कोशिश करत नाही. एक गाणं आहे, जो तो आपुल्या जागी जखडे नजर न धावे तटापलीकडे सुटके लागी मन खाबरते जो आला तो रमला जग ही बंदिशान जग ही बंदिशान कोणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला जग ही बंदिशान जग ही बंदिशान जो तो आपल्या जागी जखडलेला आहे. कोणी या जगात सुखी नाही आणि कोणाला संसारातून निघावं असं वाटत नाही. याला भवाटवी म्हणतात. म्हणजे मग जीवालेच तकले कौन वास्तविक पाहतात चुलीवर काय ठेवल्या जाते भांड बघून म्हणतात ना तुमच्या इकडे का पातेल काय गंज गंज आमच्याकडे भगुन म्हणतात. भगुने बर काय भगुनाला अग्नी लागून राहिला की पाण्याला तुम्ही झोपले काय जागी साना माय मला वाटलं झोपले काय. अग्नी गंजाला लागून राहिला गरम पाणी होऊन राहिलं शिजून कोण राहिलं गंज की पदार्थ म्हणा ना आलू. तसं मानवी जीवनामध्ये पाणी हे जीवन आहे. हा संसार आहे. या संसारामध्ये तुम्ही आम्ही शिजून राहिलो. गंज का शिजत नाही कारण तो पाण्याच्या अलिप्त आहे. आपण का शिजून राहिलो का दुःख भोगून राहिलो कारण आपण पाण्यामध्ये लिप्त आहे. ज्या दिवशी तुम्ही संसारात असून संसारामध्ये नसाल त्या दिवशी तुम्ही भक्त व्हाल. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. हे सुंदर असं ज्ञान दिलं. आणि भरत राजा जल भरत राजा पूर्णवस्थेला गेला. रहुगण राजाला दिव्य असं ज्ञान प्राप्त झालं. दोघांचाही उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम हरे राम 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 हरे हरे
सुद्धा वाटा, ज्याच्याजवळ फुलं असतील त्याने फुलं वाटा. जप जप हुई धर्म की हानी, आले असुर दम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरि बाण धरी सज श्री राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय वाह. मंगल सुदर्शनत अजिर बिहारी. सिया राम जय राम सिया राम जय कोने कोने कितनी कहत सुनी, सगळीकडे हाहाकार माजलेला आहे, कारण राज्य कंसाचं होतं. परीले ब्राह्मण दैत्यावेने मोडीले यज्ञ राहिले कीर्तन, यज्ञ बंद झालेले आहेत, कीर्तन बंद झालेले आहेत. साधू ऋषी जंगलामध्ये जाऊन राहिलेले आहेत. सगळीकडे तिकडे हाहाकार माजलेला आहे. अराजकतेचं राज्य आहे. अराजकता ज्या ठिकाणी 6 गोष्टी आहेत त्या ठिकाणी अराजकता आहे. कोणचं आहे? गर्दे से देवरायो अपहरणस्य स्त्रियां पुरुषां, शस्त्रपाणी धनापहार, सजेते आततायीन हार. तिथं थोड्या थोड्या गोष्टीवर जाळपोळ होते, थोड्या थोड्या गोष्टीवर जर पाजल्या जाते. पैसा घेतात तो वापस देत नाही. व्याजाचा धंदा करून कनगज्य संपत्ती प्राप्त केली. अराजकता आहे. स्त्री आणि पुरुषाचं अपहरण केल्या जाते. शस्त्राच्या धाकावर पैसा कमावला जाते. अशी अवस्था म्हणजे अराजकता. ही कंसाच्या राज्यात होती. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्याबाशिवाय नक्की वाईट वाईट सांगत असे. पुढा आला हा धर्म, अधर्म झाला पार, सोसवेना भार मजाता. गाईच्या रूपाने पृथ्वी भगवंताजवळ गेली. भगवंत म्हणता टेन्शन घेऊ नको, आता मी अवतरित होणार आणि पृथ्वीवरचा भार हलका करणार. लक्ष्मणाला सांगितलं तुम्ही कौंडण्यपूरला जा. लक्ष्मणाला सांगितलं तुम्ही बलिराम दादा व्हा. वसुदेव देवकीचं लग्न झालं. स्वर्गात निघालेले विघ्न आलं. काय विघ्न आलं? आकाशाची वाणी सांगित असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल. त्याला असं वाटलं डायरेक्ट आपण असं करू, कसं की हिलाच मारलं तर मग ना बजेगी बासरी नाही ना रहेगी बास. वा, काय हरकत नाही. घेऊन या खळग माराया धावला. हात होत धरीला वसुदेवे. वसुदेव म्हणतात तुला आमचे जेवढे पुत्र झाले तुला दिला. पहिला मुलगा झाला, नेऊन दिला, वापस केला. पण नारदाला वाटलं यानं 6 मारले नाही तर पापीच होणार नाही. म्हणून नारदानं काळी केली. 6ही मारित दुराचारी. 7वा गर्भ योग मायेने रोईंच्या उदरामध्ये घालून दिला.
रोहिणी म्हणते नवरा घरी नाही, मी नंदाच्या आश्रयानं. आणि काय झालं? गोपाल कृष्ण भगवान की जय. आकाशवाणी झालेली आहे. हा वसुदेवाचा गर्भ आहे, देवकीच्या पोटातून घालून योग मायने तुझ्या उदरामध्ये घातलेला आहे. आणि इकडे आता ऐका, लक्ष द्या, भगवान श्रीकृष्णाच्या प्रकटोत्सवी वेळ झालेली आहे. दशरथे मारिला तोची होता वास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्ष पाळा, नवग्रहानोकर सर्वाचे ते कुल, वसुदेव कपाल धन्य धन्य, जयाचा जो विषय तयासी आनंद, माझ्या कुणी गोविंद अवतरला,